श्री गुरुचरित्र अध्याय 10. काही चोरांनी एका निरपराध भक्ताला लुटून ठार केले आणि त्या भक्ताचा उद्धार गुरूंनी कसा केला हे पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा. ही कथा आहे कुरवपूर क्षेत्रातील वल्लभेश नावाचा एक काश्यप गोत्री ब्राह्मण होता. तो सुशील सदाचारी व श्री गुरूंचा भक्त होता. त्याने एके दिवशी व्यापाराला जाताना या खेपेस चांगला नफा झाला तर गुरुस्थानी 1000 ब्राह्मणांना भोजन द्यायचे असे मनोमन संकल्प केला. त्याच्या मालाची गावोगावी चांगली विक्री झाली व त्याला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाला. तो द्रव्यराशी घेऊन कुरवपुरास निघाला. काही चोरांनी त्याला लुटण्याचे ठरवून तेही कुरवपुरास जात आहेत असे सांगून त्याच्यासोबत चालू लागले आणि पुढे निर्जन ठिकाणी गेल्यावर त्या ब्राह्मणाचा वध केला आणि सर्व द्रव्ये लुटले. त्याचवेळी श्री गुरु धिप्पार देह धारण करून रुद्राक्षधारी, भस्मधारी, जटाधारी आणि तीक्ष्ण त्रिशूळधारी प्रकट झाले आणि त्रिशूळाने तस्करांना ठार केले. आणि एक तस्कर मात्र गयावया करीत श्री गुरूंना म्हणाला, मला मारू नका. माझे साथीदार ब्राह्मणाला मारतील याची कल्पना मला नव्हती. मला क्षमा करा. श्री गुरूंनी त्याचे अंतःकरण जाळून क्षमा केली व हातात विभूती देऊन ब्राह्मणावर टाकण्यास सांगितले. ब्राह्मणावर विभूती प्रोक्षण करताच काय आश्चर्य! ब्राह्मण तात्काळ उठून बसला आणि श्री गुरु अदृश्य झाले. ब्राह्मणानं हे सर्व काय झाले आहे असे विचारले तेव्हा त्या तस्कराने घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाला, तुझी भक्ती थोर म्हणून शंकरासारखा दिसणारा तपस्वी तुझ्या रक्षणासाठी धावून आला. ब्राह्मणाला समजले की हे सर्व श्री गुरु श्रीपाद वल्लभ यांनी केले आहे. त्याचे डोळे श्रद्धेने भरून गेले. पुढील अध्यायासाठी फॉलो करा. स्पॉन्सर्ड बाय श्री रमेश टेक्सटाईल पलूस. लग्न बस्ता म्हणजे फक्त श्री रमेश टेक्सटाईल.